फटकळ तोंडाची. फटकळ तोंडाची म्हणजे स्त्रीच्या बाबतीत सांगतो तुम्हाला. अशा असतात की फटकीने बोलणार म्हणजे हं. म्हणजे मागचा पुढचा विचार न करता फटकनी उत्तर देणं म्हणजे फटकनी उत्तर म्हणजे त्या समोरच्या माणसाला लागल असं बोलणार. त्याचं मन दुखवल असं बोलणार ते. पण ह्या स्त्रिया कसं असतं, ह्या स्त्रिया आतून प्रेमळ असतात तसं. प्रेमळ असतात, पण त्यांना ते प्रेम व्यक्त करता येत नाही. हं? प्रेम व्यक्त करता येत नसल्यामुळे मनात असून सुद्धा व्यक्त न करण्यामुळे तोंड फटकळ तोंड आणि फटकीने काहीतरी समोरच्या माणसानं समजा प्रेमानं जर चांगल्या ह्यानं बोललं हं, तर त्याला ती फटकीने प्रतिउत्तर काहीतरी देणार त्याला. थोडंसंच बोलणार, जास्त बोलत नाहीत, काय नाही, थोडंसंच बोलणार. पण लागल असं बोलणार मनाला. हं? आणि या स्त्रियांना एक समजा खूप प्रेमाची आवश्यकता असते अशी. त्यांना खूप वाटतं आपल्यावर कोणीतरी प्रेम करावं, हे करावं. पण समोरची व्यक्ती त्यांना प्रेम द्यायला बघते. पण ह्यांचा जे स्वभाव आहे ना फटकळ तोंडाचा, या स्वभावामुळे त्यांना प्रेम हवं तसं मिळत नाही तसं. समोर द्यायला बघतात पण हेच स्वभाव आणि मनातून तर त्यांना खूप इच्छा असते, की मला लई गरज आहे, याची प्रेमाची गरज आहे, मायेची गरज आहे. पण ही स्वभाव मन बोलतंय मला हवंय, पण तोंड विचित्र आहे. हं? म्हणतात मानानं नगन उकंड्याहून बघ. म्हणजे मान लोकं द्यायला आले तुम्हाला, तर तुम्हाला घेता येत नाही, असा प्रकार आहे. हे अशा फटकळ तोंडाच्या जी स्त्रिया असतात ना, सदैव ते जीवनामध्ये दुःखी राहतात. दुःखी राहतात. त्यांना सुख देव देतो. देतो पण म्हणतात ना, देव येतो द्यायला पण पदर नाही घ्यायला, हा प्रकार होतो त्यांच्या बाबतीत. त्याच्यामुळे देवानं दिलेलं असतं पण घेता येत नाही. तोंडामुळे ह्यांना जवळ कोणी फिरकत नाही अथवा म्हणजे बोलायला भितात लोकं असे, की केव्हा काय फटकीने बोलन हं. आणि हे मनातून दुःखी बी राहतात. कारण त्यांना वाटतं मिळावं पण ही तोंड गप्प बसत नाही यांचं. हं. आणि याच्यामुळं ते जीवनभर अ, प्रेमाला भुकेलेले राहतात. हं. ह्यांना समजा वैवाहिक जीवनामधली सुख म्हणतो समजा नवरा बायकोचे सुख हे पण पाहिजे तसं भेटत नाही. त्यांना तर लय खूप गरज वाटते. त्यांना त्याची लय हौस असते. त्यांना त्याची आवड असते जास्त. हं. मग ते शोध घेतात. अश्लील साहित्य वाचणं वगैरे अशा काही गोष्टी करतात ते.